हा बघा, मस्त अशी टपोरी टपोरी चेंडूसारखे टुमटुमीत फुगणारी भजी केली आहे. ही भजी करत असताना अजिबात खायचा सोडा वापरलेला नाही आहे. मग कशी केली, या सगळ्या सिक्रेट टिप्स सकट ही रेसिपी आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कुरकुरीत खुसखुशीत दिवसभर जरी ठेवली तरी अशी मस्त कुडुम कुडुम आणि कुरकुरीत ही भजी राहणार याची खात्री मी तुम्हाला देते. बरं, नवं कोरं करकरीचं चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करायचं. चला रेसिपी सुरू करूयात. चला आता ही बटाटा भजी करण्याकरता साहित्य काय काय घेतलं त्यावर एक नजर घालूयात. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. खायचा सोडा अजिबात न वापरता आपण ही भजी करणार आहोत. तर त्यासाठी काय ट्रिक आहे बघूयात. सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे भजी करताना पीठ चाळून घ्या. म्हणजे पीठ जेव्हा आपण करतो तेव्हा गुठळ्या नाही होत आणि आवरण पण आहे ना एकसारखं व्हायला मदत होते. यामध्येच तांदूळाचं पीठही घालते, तर यामध्येच लाल तिखट, हळदही घालूयात आणि हे छान चाळून घ्यायचं. अगदी महत्त्वाचं, ही स्टेप अजिबात स्किप नका करू. माझ्याकडे हे आहे म्हणून वापरते. नॉर्मल चाळणी घेतली तरी काही हरकत नाही, पीठ चाळायची चाळणी असते ती. आता जर खायचा सोडा वापरायचा नसेल तर काय करायचं. आता बेसन चाळून झालं, यामध्ये 1 कप बेसन आहे तर 2 चमचे कडकडीत गरम केलेल्या तेलाचं मोहन घालायचं. हे बघा, 1 आणि 2. आता हे तेल चांगलं यामध्ये लावून घ्यायचं, जिरवून घ्यायचं. तेल आहे ना व्यवस्थित मुरवून घ्यायचं बेसनमध्ये. यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर आवरण जे आहे ते एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे भजी छान अशी फुगायला देखील मदत होते, कारण तेलाचे कण बेसनमध्ये छान ॲब्झॉर्ब होतात आणि भजी कुरकुरीत आणि टुम्म फुगलेली व्हायला मदत होते. चला आता गरम गरम तेलाचा आपण वापर केला तर यामध्ये पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करूया. कडकडीत गरम नाही पण गारही नाही, कोमट पाणी आपण इथे घेऊयात आणि हे मिसळून घेऊयात. 1 कप बेसन आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ घेतलं. पाणी भसकन टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं. पाणी भसकन घातलं ना तर गुठळ्या व्हायची खूप शक्यता असते. आता 1 कप बेसन आहे तर अर्धा कप इथे मी कोमट पाणी घेतलंय. आता हे चांगलं खलवून घेऊयात, मिसळून घ्यायचं पाणी. तर 1 कप बेसन असेल तर अर्धा कप परफेक्ट आणि अचूक आहे पाण्याचं प्रमाण. आता हे बघा, एकदम घट्टसर पीठ आहे. हे असंच आपल्याला हवं आहे. भजीचं पीठ मळताना कधी खलवायचं नाही, खूप ओव्हर मिक्स करायचं नाही. याचं कारण तुम्हाला सांगते. ढोकळा जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा बेसन आपण चांगलं खलवून कालवून घेतो, कारण त्यामुळे बेसनमध्ये असतं प्रोटीनचं जाळं रिलीज होतं आणि ढोकळा स्पॉन्जी व्हायला मदत होते. भजी आपल्याला स्पॉन्जी करायची नाही, मऊ करायची नाही. जर तुम्ही जितकं जास्त खलवाल तितकी भजी आहे ना स्पॉन्जी होणार आणि मऊ होणार. आपल्याला तसं आवरण नको आहे, म्हणून फक्त पाणी टाकून फक्त मिसळायचं आहे, खलवू अजिबात नका. आता यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा, मिरचीचे तुकडे, कोथिंबीरही घालूयात. मिसळायचं. हे मुरण्याकरता किमान 10 मिनिटं तरी याला स्टँडिंग टाईम द्यायचा. पीठ मुरायला ठेवलं तर बटाट्याची तयारी करूयात. बटाट्याचं साल काढूयात. हे सोलणी आपलीच आहे, पिलर आपलाच आहे. madhurasrecipe.com वरून खरेदी करू शकता किंवा आजकाल आपले सगळे प्रॉडक्ट फ्लिपकार्टवर देखील अवेलेबल आहेत आणि ॲमेझॉनवर देखील उपलब्ध आहेत. आता सुरीने एकसारखे पातळ काप केले तरी चालतील, पण असं स्लायसर घेतलं तर एकसारखे
आणि पातळ एकसारख्या जाळीचे काप तयार होतात. हे बघा. आणि काप करताना आहे ना खूप नाजूक आणि पातळ नाही करायचे, थोडं तरी त्याला थिकनेस हवं. हे बघा, हे असे एक झाले पाहिजे, खूप नाजूक आणि पातळ नको. काप तयार झालेत. आता त्या कापला चव पण छान लागली पाहिजे की नाही, तर इथे पाण्यामध्ये मीठ घालूयात. मिठाच्या पाण्यामध्ये बटाटा ठेवायचा, म्हणजे त्या बटाट्याच्या फोडींनाही किंवा कापालाही चव छान लागते. आता हे मिठाच्या पाण्यामध्ये मुरण्याकरता किमान एक 5 मिनिटं तरी ठेवायचं. चला, आता पुढची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे बटाटाचा 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात ठेवला, यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं. पाण्याचा अजिबात अंश नको बटाट्यांमध्ये. आता भजी तळण्यापूर्वी यातलं पाणी निथळणं गरजेचं आहे, नाहीतर या बटाट्याच्या कापावरचं पाणी पिठामध्ये मिसळलं जातं आणि मग ते मिश्रण पाणीदार व्हायला सुरुवात होते. मग काय करायचं, सुती कापडावर हे असे काप काढून घ्यायचे, यातलं पाणी टिपून घ्यायचं. सगळे काप नका काढू, जितके आधी तळायचे तितके तयारी करून घ्यायची. आता हे पीठही तयार आहे. पीठ मुरवून घेतलंय बघा छान, आणि एकदम हलकं झालंय. आता हे हलकं मला घट्टसरच वाटतंय, तर यामध्ये अगदी 1 चमचा पाण्याचा घालायचा आणि हे पुन्हा छान मिसळून घेऊ. चला, आता हे बघा, हे असं चमचा कोट झाला पाहिजे पिठाने, इतकं हे मिश्रण आपल्याला घट्टसर हवं. हे बघा, बोटावर जरी घेतलं तरी पटकन ते निथळलं जात नाही. आता यामध्ये हे काप घालून घ्यायचे आणि दोनही बाजूने याला पीठ छान लावून घ्यायचं, म्हणजे मग तेलामध्ये पटापट पटापट सोडायला मदत होते. आता भजी तळूयात, पण गुड न्यूज आहे, आता ही तळलेली भजी कुठलाही पदार्थ काढण्याकरता हे छान आपलं स्टेनलेस स्टीलचं मल्टीपर्पज मल्टीयूज बास्केट आपण लॉन्च केलेलं आहे. madhurasrecipeclub.com या आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. छान आहे, डिसेंट साईज आहे आणि हे फक्त काही तळणीचे पदार्थ काढण्याकरता उपयोग होतं अजिबात नाही. भाज्या धुवायच्या आहेत, फळं धुवायची आहेत, त्याच्याकरता पालेभाज्या धुण्याकरता हे अगदी उत्तम आहे. म्हणजे मल्टीपर्पज तुम्ही हे वापरू शकता. बरं, स्टोरेज करण्याकरता पण, म्हणजे पुरचुंड्या राहिलेल्या असतात कधी कधी सामानाच्या, तर ते ठेवून असाच ट्रे तुम्ही स्टोरेज म्हणून देखील वापर करू शकता. तर madhurasrecipeclub.com वर खरेदी करा. आता तेल छान गरम झालं. आता अलगद हा भजीचा काप उचलायचा आणि तेलामध्ये सोडायचा. बघा, हे या पद्धतीने केलं ना सगळी तयारी, की भजी पटापट तेलात सोडायला मदत होते. वाह, आणि हे बघा, सुरेख भजी तळली, फुगतायत मेन म्हणजे छान टुम्मक ना, आणि लगोलग अशी फुलवून वर देखील येते. मस्त भजे किती सुंदर झालेत बघा, छान असं फुगा फुगतो की नाही तसे फुगलेत. आता उलटवायचं. वाह, खरपूस अशी तळायची. किती सुरेख पापुद्रा आलाय बघा, आणि छान फुगल्या देखील आहेत. भजी तळत आली. आता यामध्ये मिरची देखील घालते, म्हणजे मिरची देखील भजीसोबत छान तळली जाते. आता ही भजी आणि मिरची तेल निथळायचं. या जाळीवर ही अशी भजी घालून घ्यायची. कमाल बघा, सुरेख झाली आहे भजी, पापुद्रा मस्त आलाय, टुमटुमीत झाली आहेत. हे बघा, वा वा वा. सणासुदीचे दिवस आता इथून पुढे सगळे सुरू होतात, तर ही जाळी नक्की
ऑर्डर करा. चला आता याच प्रकारे सगळी भजी तळून घेते. बरं, पुढची बॅच आहे ना, ही अशी हाताने सोडायला तुम्हाला आवडत नसेल, मला असं चमच्याने खरंच आवडतं करायला तळणीचं काम. मग हे असं, हे खूप सोपी पद्धत पडते. भजी करा, वडा करा, पण असं चमच्याने सोडलं तर जे बिगिनर्स आहेत, नवशिके आहेत, त्यांच्याकरता तर फार उपयोगाचं होतं. हलकंसं असं वरच्या बाजूने पण तेल जर लावलं नाही ना, की हे बघा भजी वरच्या बाजूने पण त्याला छान पापुद्रा येतो आणि टुम्मकनं फुगतात. त्यामुळे ही पण स्टेप अगदी गरजेची आहे. भजी तेलात सोडली की असं वरच्या बाजूने थोडं तेल त्यावर घाला, म्हणजे दोनही बाजूने टुमटुमीत होते. हे बघा कशी चेंडूसारखी टुमटुमीत फुगली आहे भजी. आणि हे बघा एकदम कुरकुरीत. आणि आ हा 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 पापुद्रा बघा, तुम्हाला म्हणलं की नाही असा सुंदर नाजूक पापुद्रा आला पाहिजे. जाळीदार भजी झाली नाही पाहिजे, अगदी तशी परफेक्ट झाली आहे. वा. सो या अगदी महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. भजी तेलात सोडली की वरच्या बाजूने पण थोडं तेल शिंपडा, म्हणजे ती खालच्या बाजूने तर फुगतेच पण वरच्या बाजूने छान ती अशी गोलमटल होते. तर पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत रेसिपीज सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.